की नोटबंदीच्या दुसऱ्या दिवशी सगळे विरोधी पक्ष जनतेला घेऊन रस्त्यावर उतरले असते तर इथपर्यंत वोटबंदीपर्यंत गोष्टी आल्या नसत्या. निवडणूक आयोगाला भेटणं हे स्वतःची फसवणूक करून घेत आहेत आणि जनतेला असं दाखवतात की आपण काहीतरी करतोय. आणि सिव्हिल डिसओबिडियन्स जे गांधीजींनी सांगितलं की सविनय कायदेभंग, त्याशिवाय ही लोकशाही सुधरू शकत नाही. अमेरिकेसमोर तर लोटांगणच घातलंय आता. मला वाटतं अमेरिकेपेक्षा ट्रम्पना फार घाबरतात आपले पंतप्रधान. मोदी सरकार तालिबान्यांसाठी अशा पायघड्या घालतंय, त्यात काहीतरी आर्थिक इंटरेस्ट आहेत आणि कोणाचे तरी आर्थिक इंटरेस्ट आहेत. सनातन हिंदुत्व हे राजकीय, याचा साधा अर्थ ब्राह्मण धर्म असा आहे. ब्राह्मण धर्म, ब्राह्मणवाद सोडला तर बाकी सगळ्यांचं शोषण टप्प्याटप्प्याने होणार आहे. नमस्कार, मी प्रशांत कदम. गेल्या आठवड्यामध्ये एकतर दिल्लीमध्ये तालिबानी देशामध्ये येऊन गेले, त्यांच्या स्वागतासाठी मोदी सरकारनं पायघड्या घातल्या आणि इकडे राज्यामध्ये मतचोरीच्या आरोपावरून विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली. जो मतचोरीचा मुद्दा दिल्लीमध्ये गाजत होता तो आता राज्यामध्ये देखील येऊन पोहोचलेला आहे. त्याचं नेमकं काय होतं आहे या सगळ्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. आणि सोबतच राजू पुरळेकर यांच्या विरोधात अदानींनी जी केस दाखल केलेली आहे त्या केसनंतर बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेले आहेत. त्याच्याबद्दलची उत्तरं ते देत आहेत का हे पण आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. या आठवड्याभरातल्या या दोन घडामोडी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत की ज्या तालिबानला आपण मान्यता देखील दिलेली नाही आहे त्या तालिबान्यांचं स्वागत करण्यासाठी आपण इतक्या म्हणजे त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या आणि त्याला कूटनीतीची लेबलंसुद्धा आता लावली जात आहेत बरीचशी की पाकिस्तानला शह देण्यासाठी आपण हे करतोय म्हणून. म्हणजे बंदुकीच्या जोरावरती जे सरकार सत्तेवरती आलेलं आहे आणि जो शब्दच मुळामध्ये दहशतवादाशी अगदी समानार्थी शब्द झालेला आहे त्या तालिबान्यांचं स्वागत मोदी सरकार करत आहे. हेच पंतप्रधान मोदी कधी काळी गुड टेररिझम बॅड टेररिझम असं चालत नाही हे तत्त्वज्ञान सांगत होते. आणि आज अशी काय मजबुरी येऊन ठेपली नेमकी की ज्याच्यासाठी त्यांना हे सगळं करावं लागतंय. गेल्या 2-4 दिवसातल्या या सगळ्या घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत. सुरुवात मला वाटतं वोट चोरीपासून आपण करूयात, मग नंतर नाही, मी एक फक्त ॲडिशन करू इच्छितो. पंतप्रधानांचं स्पेसिफिक भाषण आहे गुड तालिबान बॅड तालिबान, नॉट गुड टेररिझम बॅड टेररिझम. त्यामुळे त्याच्यावर आपण जेव्हा बोलू तेव्हा त्या गुड तालिबान आणि बॅड तालिबान ह्याच्यावर पण बोलू आणि पंतप्रधानांच्या भाषणावर बोलू आणि त्या सगळ्यावर बोलू. आता वोटचोरीपासून सुरू करू शकतो कारण एक बंदुकीच्या जोरावर आलेले तालिबान असं तू म्हटलं. आता वोटचोरीच्या जोरावर आलेल्या भारतीय सरकारला, भाजपच्या सरकारला, बंदुकीच्या जोरावर आलेल्या सरकारची जवळीक जी झालेली आहे त्याचा सगळा आढावा आपण नंतर घेणार आहोत. पण वोटचोरीच्या बाबतीत मी तुला माहिती आहे ना, म्हणजे लोकसभा निवडणुकांपासून बोलतोय की यांना 162 सीट्स मिळाल्यात. मोदींचा बनारसमध्ये पराभव झालेला आहे आणि हेच सगळ्या गोष्टी नंतर बोलत गेले लोक. मी त्याच्या अगोदरपासून बोलतोय, 2019 पासून बोलतोय. अमेठीत राहुल गांधींचा पराभव झालेला नाहीये. या गोष्टी सगळ्या सिंथेटिक आहेत. पण असं आहे ना की वोट चोरी हा एक आयसोलेशन मधला मुद्दा नाहीये. म्हणजे तू असं म्हणशील की वोट चोरी हा चुनाव आयोग किंवा भ्रष्ट चुनाव आयुक्तांना त्यांच्या नसेवर बोट ठेवून गृहमंत्र्यांकडनं हे जबरदस्तीने करून घेतलं जातंय वगैरे, हे सगळं जरी तुम्ही किंवा खासदारांना निलंबित करून तो कायदा पास करून घेतला ज्याच्यात त्यांनी निवडणूक आयुक्तांना, जे राष्ट्रपतींना नाही असंही कायद्यापासून प्रोटेक्शन दिलंय, या सगळ्या गोष्टी नल अँड व्हॉइड होतील एक दिवशी. पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा आयसोलेशन मध्ये तुम्ही इलेक्शन कमिशनकडे पाहू शकत नाही. त्याला ज्युडिशरी पण कॉम्प्लिसिट आहे. जर तुम्हाला उद्धव ठाकरेंना जे हे सरकार एकनाथ शिंदेचं आलेलं त्याच्या वेळेला चिन्हांचा वाद आहे, त्याचं अजून उत्तर दिलेलं नाही सुप्रीम कोर्टाने. ज्या सुप्रीम कोर्टाचे जज असं म्हणतात की मला देवाने आदेश दिला म्हणून मी राम मंदिराचा निकाल दिला, ज्या कोर्टामध्ये स्वतःवरचे यौन शोषणाचे आरोप स्वतःला निर्दोष मुक्त करतात चीफ जस्टिस, हे दोन्ही चीफ जस्टिस आहेत, ज्या कोर्टाच्या बाहेर, सुप्रीम कोर्टाच्या बाहेर 4 जजेस येऊन बसतात जनतेकडे न्याय मागत आणि तेच जनतेला नंतर न्याय देत नाहीत, या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग सोकावायला मदत झालेली आहे. म्हणजे तिथे जेव्हा म्हातारी मेली
तेव्हा इथे हा काळ सोकावलाय ज्ञानेश गुप्तांचा बरोबर. आणि राजीव कुमारांचा. नाही, आणि त्यामुळे तुम्ही आयसोलेशन मध्ये वोट चोरीकडे बघू शकत नाही. याला भारताची न्यायपालिका आणि चुनाव आयोग म्हणजे निवडणूक आयोग हा दोघे जबाबदार आहेत आणि विरोधी पक्ष पण जबाबदार आहेत. कारण मी 2019 नंतर बोलत होतो. आता परवा ते महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे बोलले. राज ठाकरेंनी 2019चा निकाल लागला तेव्हा ट्विटरवर अनाकलनीय असा ट्विट टाकलेला आहे, तुला आठवत असेल तर. हे कळल्यावरही आपण सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे हे कोणाला वाटलं नाही. आणि म्हणजे अजूनही ते लढत नाहीयेत, हे अजूनही भेटीगाठीच चालू आहेत. आणि बिहारमध्ये निवडणूक का लढवत आहेत हेच मला कळत नाहीये. बिहारमध्ये लाखो करोडो लोक वोट चोऱ्या झालेल्या आहेत. नागपूरमध्ये गावाच्या गाव म्हणजे मी असं म्हणेन की मोदी सरकार आणि फडणवीस सरकार, आता महाराष्ट्रापुरतं बोलतो मी, बाकी राज्यांचं पण तसंच आहे, हरियाणाचं तसं आहे, गुजरातचं तसं आहे. 124 वगैरे वरच्या लोकांनी, वयाच्या लोकांनी त्यांना मतं दिली त्यामुळे ते निवडून आले. बरं, 124 वर्षाचा सर्वात वृद्ध मनुष्य आत्ताच दगावला जपानमध्ये. तर मुद्दा असा आहे की या सगळ्या फ्रॉडला आपण भाग होऊन मदत करणं हे विरोधी पक्षाने टाळलं असतं 2019 नंतर तर एवढा काळ सोकावला नसता. किंबहुना माझं पहिल्यापासून मत आहे आणि मी ते व्होकली आणि लिहून मांडत आलेलो आहे की नोटबंदीच्या दुसऱ्या दिवशी सगळे विरोधी पक्ष जनतेला घेऊन रस्त्यावर उतरले असते तर इथपर्यंत वोटबंदीपर्यंत गोष्टी आल्या नसत्या. नोटबंदीला सावध व्हायला पाहिजे. पण आता जेव्हा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि मग दिल्लीच्या पत्रकार परिषदेनंतर इकडे पण विरोधक भेटतायत निवडणूक आयोगाला, काहीही फरक दिसत नाही आपल्याला. निवडणूक आयोगाचा जो रिस्पॉन्स आहे की या गोष्टी आमच्या अधिकारामध्ये नाही आहेत किंवा की ते गोष्ट जी आहे त्यात आम्ही 1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरलेली आहे, त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार आमच्याकडे नाही असं राज्य निवडणूक आयुक्त सांगतात. मग हा एक्झरसाइज करून होणार काय आहे नेमकं, आणि निवडणूक यंत्रणा शुद्ध कशी होणार? निवडणूक आयोगाला भेटणं हे स्वतःची फसवणूक करून घेत आहेत आणि जनतेला असं दाखवतात की आपण काहीतरी करतोय. माझं व्यक्तिगत तुला खात्रीलायक आणि मत सांगतो की हे सगळं गृहमंत्री ऑपरेट करतायत. निवडणूक आयोगाचं कार्यालय हलवलं, प्रमुख निवडणूक आयुक्त देशाचा फक्त मोदी आणि शहा ठरवणार असा कायदा केला आणि निवडणूक आयुक्तांना असाधारण प्रोटेक्शन दिलं कायद्याने. नंतर कोणती केस होऊ शकत नाही, क्रिमिनल किंवा सिव्हिल, आणि त्यांना झेड सिक्युरिटी ठेवलं. म्हणजे थोडक्यात आग्र्याला जसं महाराजांना कैदेत ठेवलेलं तसं ठेवलं. शिवाय त्यांच्या जुन्या फाईल्स ज्या आहेत 2006 पासून काय काय भ्रष्टाचार केले ते IAS म्हणून, तर त्या लोकांच्या काढून ठेवल्या. हे सगळं केल्यावर तो मनुष्य चेपलेला आहे, अशा वेळेला त्याला फक्त नोट जाते की हे तुम्ही करायचं आहे. SIR ही कल्पना निवडणूक आयोगाची असूच शकत नाही, ही गृहमंत्र्यांची कल्पना आहे. निवडणूक जिंकल्याशिवाय आपल्या एक्झिस्टन्सला धोका आहे, आपण अस्तित्वात राहू शकत नाही. आपण जर पदावर न उतरलो तर सरळ जेलमध्ये जातो किंवा देशाच्या बाहेर पळून जावं लागेल इतर देशातल्या हुकुमशहांप्रमाणे. हे त्यांना कळल्यामुळे किंवा आता नोट चोरीपासून वोट चोरीपर्यंत सगळं उघडकीला आल्यामुळे एका कोणत्या विशिष्ट व्यक्तीच्या चोरीचं नाही मी म्हणत आहे. मी चोरी हा शब्द थेफ्ट या अर्थाने वापरतो, म्हणजे टॅक्स थेफ्ट पासून ते सगळंच. म्हणजे तर नोटबंदीमध्ये ज्या नोटा होत्या त्या गेल्या कुठे? सगळ्या परतच आल्या. मग चोरी नाही का ती? तर त्या बंद कशाला केल्या? आणि नंतर काळे पैसे आले त्याचं काय? ते कुठून आले? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर 11 वर्षात तुम्हाला कधी पंतप्रधानांनी दिली नाहीत, त्यांच्या गृहमंत्र्यांनी दिली नाहीत, तुम्हाला कोणी उत्तर देत नाहीत. अशा वेळेला त्यांच्या एक्झिस्टन्ससाठी हे त्यांना करणं भाग आहे. त्यामुळे गृहमंत्री जे डिफॅक्टो प्राईम मिनिस्टर असल्यासारखेच आहेत ते हे सगळं करत आहेत. आणि निवडणूक आयुक्त किंवा इव्हन कधी कधी तर आता मला ते चंद्रचूड रिटायर झाल्यावर जे बोलायला लागले त्यामुळे चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा न्यायपालिकेतले बरेचसे जज, सगळे नव्हे, हे आपल्या मायबाप सरकारच्याकडनं जे काही सांगितलं जातं त्याची अंमलबजावणी किंवा तामिली करतात. अन्यथा सोनम वांगचूक तुरुंगात कशासाठी असते? पण हे आपण महाराष्ट्राच्या संदर्भात जेव्हा बोलतोय, तुम्हाला इथल्या विरोधी पक्षांनी केलेलं कृत्य हे म्हणजे त्या अर्थाने योग्य वाटतंय का, आणि त्यांना न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतंय का महाराष्ट्रापुरतं? उद्धव ठाकरे त्या शिष्टमंडळात होते, त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह चोरून गेलेलं आहे, जे अत्यंत असंसदीय,
संवैधानिक आणि अत्यंत बेकायदेशीर पद्धतीने चोरलेलं आहे, ते त्या नेत्यांमध्ये बसलेले. त्यांना विचारावं तुम्ही कधी पण की तुम्हाला ह्या इथे न्याय मिळेल असं वाटतं म्हणून आलात का. तो एक उपचारांचा भाग आहे. म्हणजे येस, ऑप्टिमिझम पण नाहीये त्यांना, आशावाद कोणताही. ऑप्टिक्स, येस. राजकारणातलं म्हणजे म्हणजे हे एक दृश्यमानता लोकांना दाखवण्याकरता. पण मी तुम्हाला सांगतो की जे राज ठाकरे बोलले किंवा जे तिथे उद्धव ठाकरे बोलले किंवा तिथे ज्या सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या त्या सगळ्या निवडणूक आयोगांना माहिती आहे. अरे त्यांनाही मीच माहिती आहे. केलं. माझा गणिताचा पेपर मी नापास झाल्यावर मला वर्गामध्ये शिक्षक समजावून सांगत असत की हे पहिलं गणित, परुळेकर हे पहिलं गणित, याच्यामध्ये तिसरी स्टेप न लिहिता तू थेट चौथी स्टेप लिहिलेली आहेस. तिसरी स्टेप कुठे, घरी चहा डबा खायला गेलेली का? तर मला हे त्यांनी सांगण्याची गरज नसती. ते मला माहितीच होतं मी लिहिलेलं नाही, कारण घाईघाईत मी नेहमी म्हणजे काय व्हायचं म्हणजे या गणिताच्या बाबतीत स्पेशली की मला खूप यायचं कधी कधी, आणि कधी कधी मला राग पण यायचा. म्हणजे देर आर सो मेनी थिंग्स अबाउट मॅथमॅटिक्स. म्हणजे मला मॅथमॅटिक्स माझा अतिशय आवडता विषय आहे. पण मग मी स्टेप चुकायचो माझी. मी आजही लिहिताना ना पुढचं लिहून टाकतो आणि मधलं राहून जातं, हाताने लिहितो ना मी जेव्हा तेव्हा. तर तो माझा एक प्रॉब्लेमच आहे. तर ते स्टेप चुकल्या की सरळ गणिताचे मार्क कापायचे. तर सगळे सहृदयी शिक्षक भेटत नाही ना आपल्याला. तर मला स्टेप चुकल्यामुळे तेवढेच मार्क कापणारे कधी एकदा भेटले नाही. कित्येकदा असे भेटायचे की अख्खे सगळे मार्क कापले, कारण गणिताला क्षमा नाही. जसं गणित विमान उडवतं, त्याच्यात तुला एक स्टेप चुकली तर चालतंय का? नाही, खाली येईल ना. म्हणून पण बरोबर आहे ते. तर त्या अर्थाने माझे शिक्षक जे मला समजवायचे ते मला आधीच कळलेलं असायचं माझ्या भवितव्यासही. तसंच निवडणूक आयुक्तांकडे जेव्हा विरोधी पक्ष जातो आणि त्यांचाच पेपर त्यांना समजावून सांगतो, त्यांना माहिती असतो तो, तेव्हा त्यांनीच केलाय तो पेपर. त्यामुळे या ऑप्टिक्सला जर लोकांना आशावाद वाटत असेल तर हे फारच निराशादायक चित्र आहे. जन आंदोलनाशिवाय या संपूर्ण लोकशाहीला भविष्य नाही. आणि सिव्हिल डिसओबिडियन्स जे गांधीजींनी सांगितलं की सविनय कायदेभंग, त्याशिवाय ही लोकशाही सुधरू शकत नाही. थोडंसं आता राष्ट्रीय विषयाकडे येऊया. तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमिर मुत्तकी हे देशामध्ये आले आणि त्यांच्या स्वागतासाठी मोदी सरकारनं काय काय नाही केलं. म्हणजे अगदी आता आपण ज्या तालिबानला अजून मान्यता दिलेली नाही आहे, जगामध्ये केवळ रशियानं दिलेली आहे, त्या तालिबानच्या सगळ्या सरकारसाठी आपण बऱ्याच गोष्टी करतोय. आपलं बंद पडलेलं दूतावास चालू करणार आहोत. सोबत एक पत्रकार परिषद अशी पार पडली की जिथे आपल्या देशाच्या भूमीवरती महिला पत्रकारांना बंदी करण्यात आलेली होती. योगी आदित्यनाथ जे तिथल्या विरोधकांना सांगत होते तालिबानबद्दल काही हे दाखवल्यानंतर जिव्हाळा, की तुम्ही आता तालिबानचं समर्थन करू लागलेले आहात का, त्यांच्यावरती केसेस टाकायला निघालेले होते. ते गार्ड ऑफ ऑनर द्यायला निघालेले होते उत्तर प्रदेशमध्ये, देवबंदमध्ये. तर हे सगळं काय चालू आहे आणि हे करण्याची गरज का पडते मुळात? अनैतिकतेला अनेक वाटा असतात. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे जे इतर ऑक्झिलरी स्ट्रक्चर्स, भाजप, विश्व हिंदू परिषद, नंतर बजरंग दल, यांना हे या प्रकारचं युटर्न मारणं, शरणागती पत्करणं, बोललेलं उलटं बोलणं, हे सगळं मान्य आहे. त्यांना काय वाटतं आपण काहीतरी चाणक्यगिरी करतोय. ॲब्सोल्युटली नॉट. पहिली गोष्ट म्हणजे अफगाणिस्तान आपला मित्र देश आहे. हे तू पहिली गोष्ट तर. अफगाणिस्तान आपला मित्र देश आहे. भारतातला एकमेव राजा होता रणजित सिंग राजा. याचा हरिसिंग नालवा नावाचा सेनापती होता. त्याने काबूल जिंकलेलं. जगाच्या इतिहासात अफगाणिस्तान जिंकणारी एकमेव शक्ती ही पंजाबी होती, सरदार होती. मी त्याला भारतीय नाही म्हणणार, तेव्हा भारत नव्हता, तेव्हा रणजित सिंगांचं साम्राज्य होतं. आणि राजा रणजित सिंगांनी फक्त अफगाणिस्तानवर राज्य केलंय. बाकी अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि इतर अनेक शक्ती येऊन तिथे फसलेल्या आहेत. कोणी जिंकू शकलेलं नाही.
फक्त राजा रणजित सिंग जिंकलेला आहे. ब्रिटन पण जिंकलं, जेव्हा ब्रिटन पण जिंकू शकलं नाही अफगाणिस्तान. ते 3 महाशक्तींचा पडाव झाला तिकडे, पण राजा रणजित सिंग जिंकला, लक्षात ठेव. आणि ट्रॅप लावल्यासारखे अडकले अडकले बाहेर हा, पण तिथून बाहेर फक्त रणजित सिंग कायम, जोपर्यंत राजा रणजित सिंग होता आणि हरिसिंग नालवा होते, हरिसिंग नालवांचं चरित्र एक फार सुंदर चरित्र आहे, ते होते, तोपर्यंत भारतातल्या राजा रणजित सिंगांचं राज्य अफगाणिस्तानवर होतं. ते एक ऐतिहासिक मी खूण म्हणून सांगितलं आणि मी इथे नमूद करून ठेवू इच्छितो, कारण जेव्हा जेव्हा हा उल्लेख होतो की कोणी तिथे जिंकू शकलेला नाही, तेव्हा हा एक अपवाद कोणी बोलत नाही म्हणून सांगितलं. तर दुसरी गोष्ट अशी की अफगाणिस्तान आपला पारंपरिक मित्र आहे पहिल्यापासून. आपली फार मोठी गुंतवणूक अफगाणिस्तानात आहे, म्हणजे अगोदरपासून, म्हणजे 2014च्या अगोदरपासून. अशा वेळेला अफगाणिस्तानच्या चांगल्या आणि मानव हक्काचं त्यांच्या दमन तालिबानकडनं होत असताना जे नागरिक आपल्याकडे आश्रय मागत होते किंवा जे स्टुडंट्स आपल्याकडे शिकत होते, PhD वगैरे करत होते, त्या सगळ्यांना मोदी सरकारने कम्प्लीट झिडकारून टाकलं तेव्हा. आणि अमानुषपणे, आपल्या स्वतःच्या जनतेशी तर ते अमानुषपणे वागतातच, पण त्या लोकांनाही त्यांचे मानवी हक्क नाकारले. जे भारताचं वैभव होतं की आपण मानवी हक्कासाठी शेजाऱ्यांशी परिचित होतो, तर ते नाकारले. आणि आता काय झालं, आता चीन बरोबर जे एक अतिसाहस करायला गेले डोवाल कंपनी आणि मोदी, त्याच्यामध्ये ते थोडं अंगलट आलं. कारण चीन बरोबर गेले ते अंगलट आलं आणि पाकिस्तान बरोबर केले तर महाअंगलट आलं. कारण पाकिस्तान बरोबर जेव्हा करायला गेले तेव्हा पाकिस्तानला चीनचा पूर्णच सपोर्ट होता. एवढंच नव्हे तर सॅटेलाइट ऍक्सेस पण दिलेला. त्यामुळे आपलं जे नुकसान झालं ते ट्रम्प सांगतात आपल्याला, आणि बाकी सगळे जगातल्या सगळ्या महत्वाच्या युद्धपत्रिकांमध्ये ते छापून आलेलं आहे. मी सांगू इच्छित नाही राफायल वगैरेच, आपल्याकडे दडपण्यात आलं म्हणून आपल्याला कळणार नाही अशातला भाग नाही. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला आता रशियाला आपण विनंती केली, आपला पूर्वीचा मित्र देश म्हणून, की चीनला काही तंत्रज्ञान फायटर जेट्सची वगैरे देऊ नका आणि ते देऊ नका विमान. आपल्या विनंतीला धुडकावून रशियाने देऊन टाकली. ट्रम्प आणि पाकिस्तान यांचं जवळपास प्रियकर प्रेयसीचं नातं निर्माण झालेलं आहे, म्हणजे अमेरिका पाकिस्तान जवळ आले. चीन ऑलरेडी पाकिस्तान बरोबर पॉवरच शेअर करतो आणि अफगाणिस्तान एकटा पडलेला आहे. तिथल्या बगाराम एअरपोर्टवर अमेरिकेला कब्जा पाहिजे आणि तो बगाराम एअरपोर्ट हा तसा संवेदनशील आहे. आपल्याला इराणचं छब्बार पोर्टर आता अमेरिकेमुळे गेला आपल्या हातातनं. तर अशा वेळेला आपण अचानक अतिसाहसी होऊन पाकिस्तानवरनं जम्प करून आपण अफगाणिस्तानात काहीतरी करू इच्छितो. हा जो साहसवादी आणि मानवतावादारहित विचार आहे, ज्याच्यातला तालिबानचा जो पहिल्या नंतर स्त्रिया आणल्या आपण आणि त्यांनी विचारले प्रश्न, पण ते प्रश्न असे विचारले इतके आक्रमकपणे की जेल बर्ड्स सिंग लाऊडली, असं त्या महिलांबाबत मला वाटलं. हे प्रश्न त्या मोदींना का नाही विचारू शकत? तर ते म्हणजे नंतर थिएट्रिक्स होतं. पण पहिल्या वेळेला ज्या मज्जाव केला तो अनुनय करण्याचा प्रकार होता तालिबानचा. आणि याहून दिसून येतं की आपण कुठच्याही अतिरेकी शक्तीला पाया पडू शकतो. अमेरिकेसमोर तर लोटांगणच घातलंय आता. मला वाटतं अमेरिकेपेक्षा ट्रम्प समोर, ट्रम्पना फार घाबरतात आपले पंतप्रधान. तर ट्रम्प काहीही बोलतात आणि आपण काही उत्तर देऊ शकत नाही, अशी आपली रोज, म्हणजे एखाद्या मुलाचे रोज कान धरून त्याच्या चड्डीवर छड्या मारत राहाव्या तसं ट्रम्प 52व्या वेळेस सांगितलं त्यांनी सीज फायरचं. शिवाय त्यांनी सांगितलं रशियाचं ऑइल आता घेणार नाही, मी बोललोय, आणि मी त्यांचं पॉलिटिकल करिअर मोदींचं डिस्ट्रॉय करू इच्छित नाही म्हणून जास्त बोलत नाही, असं ते बोलले. सो या पार्श्वभूमीवर एकट्या अफगाणिस्तान बरोबर मैत्री करून आपण काहीही साध्य करू शकत नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आपल्या परराष्ट्र नीतीला दिशा आणि धोरण शून्य आहे आणि पाठीचा कणा उरलेलाच नाहीये. आणि दुसरं असं की पाकिस्तानचा शत्रू म्हणून अफगाणिस्तान मित्र असं आपण करायला गेलोय, पण अफगाणिस्तान हा मूलतः आपला मित्र होता, ते आपण का तोडलं मग? आणि दुसरी गोष्ट, तालिबानच्या ज्या स्त्री हक्काविषयीच्या भूमिका आहेत त्याविषयी आपण कठोर असलं पाहिजे. मानवी हक्काबद्दल ज्या भूमिका आहेत त्याविषयी कठोर असलं पाहिजे. त्याविषयी आपला काही मुद्दाच नाहीये. एक, पॅलेस्तीनला आपण सगळी युनायटेड नेशन्स पासून सगळीकडे पाठिंबा, आपण पहिलं राष्ट्र आहोत पॅलेस्तीनला राष्ट्र म्हणून मान्य करणार, त्याचा आपल्याला वास्तविक अभिमान पाहिजे. तर इस्रायलला घाबरून आपल्याकडे
उत्तर प्रदेश पासून ते दिल्लीपर्यंत कुठेही तुम्ही पॅलेस्टाईन जिंदाबाद किंवा गाझाचा झेंडा फडकवला तर अटक करतात. मुंबईत मोर्चा निघाला होता, त्यांना परवानगी दिली नव्हती पोलिसांनी. या प्रकारची धरसोड धोरणं परराष्ट्र व्यवहारामध्ये गेले 11-12 वर्ष वापरली गेल्यामुळे, आणि पुन्हा ते जयशंकर गट आणि बुढोवाल गट असा गट पण आहे त्या परराष्ट्र मंत्रालयात, ते सगळं मिळून आपल्या अंगाशी आलेलं आहे. त्याची किंमत भारत चुकवणार आहे. त्यानंतर पाकिस्तानने बगदादवर आणि बऱ्याच ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट केले, बॉम्बमारी केली म्हणजे विमानातनं. त्याला आपण काय करू शकलो? लोकांना तुम्ही गंडवताय की पीओके घेणार. अफगाणिस्तान हे जिंकता आलं नाही याचा अर्थ अफगाणिस्तानने भोवतालची राष्ट्र कॅप्चर करायला उपयोगी आले असं नाही होत. अफगाणिस्तानचा जिओग्राफिकल ॲडव्हान्टेज जे आहे ते त्यांना बचावासाठी वापरता येतं, ॲग्रेशनसाठी नाही. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध तुम्हाला अफगाणिस्तान उपयुक्त आहे असं वाटलं तर भ्रम आहे तुमचा तो. उलट तुम्ही तालिबान बरोबर गेल्यामुळे तुमचं जे एकंदरीत आधुनिक जगामध्ये नुकसान आहे, अर्थात नाही, कारण संघ आणि तालिबान यांच्या कोड ऑफ कंडक्टमध्ये काहीच फरक नाही आहे. त्यामुळे तालिबान बरोबर जाणं हे त्याने नैसर्गिकपणे एका अर्थाने. आणि तुम्ही ते आत्ता मुलाची नोट वाचली असेल की लैंगिक अत्याचारासंदर्भात संघामध्ये लहानपणा कोणाला पाठवू नका असं त्याने लिहिलंय संघामध्ये. आणि तालिबानमध्ये पण बच्चाबाजी फेमस आहे. त्यामुळे मूलतः मूल्यव्यवस्था आणि म्हणजे मी LGBTQ याचा समर्थक आहे. म्हणजे मी सर्व सेक्शुअल म्हणजे सेक्शुअल ओरिएंटेशन कोणाचं काय असावं याबाबत त्याला पूर्ण अधिकार आहे हे मी मानतो. मुद्दा एवढाच आहे की कोण कुणावर जबरदस्ती, म्हणजे मुलीवरच बलात्कार होतो असं नाही तर मुलावर पण होतो, आणि तो कुठच्या तरी संघटित ह्याच्यात होतो जी रजिस्टर नाहीये हे त्या मुलाने लिहून ठेवलंय. एवढंच मी दर्शनाला आणू शकतो. आणि तालिबानमध्ये तर बच्चाबाजीचे आपल्याकडे व्हिडिओज येतात नाचतात. तालिबानच्या बाबतीत एक मुद्दा हा पण आहे की एरवी तुम्ही देशांतर्गत राजकारणामध्ये सातत्यानं म्हणजे मुस्लिमांना विलन दाखवता, आणि त्यांची जी सर्वात वाईट आवृत्ती आहे त्यांच्याशी तुम्ही हातमिळवणी करता, आणि त्याच्यासाठी पाकिस्तानला म्हणजे धडा शिकवण्यासाठी आम्ही हे करतोय अशी लेबलं लावली जातात. मुळात आपलं परराष्ट्र धोरण हे इतकं कमजोर झालेलं आहे की ते नाही, आणि आपल्या सेनांचं पण जेवढं RSSीकरण झालेलं आहे ते CDS आणि जनरल आणि एअर चीफ मार्शल ज्या प्रकारची विधानं निवडणुका आल्या की करतात की आता यानंतर एकदा आपण बघितलं पण पुन्हा आता पाकिस्तान नकाशावर राहणार नाही असं कुठचा जनरल वगैरे बोलायचं नाही. पूर्वी असं बोलायचं नसतं. नाही, आपण मॉडर्न रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक कंट्री आहोत. आपल्या सेनांना राजकीय व्यवहारात बोलण्याचा कोणताही अधिकार, हस्तक्षेप करण्याचा अधिकार किंवा कोणासाठी लांगुलचालन करण्याचा अधिकार नाही. हे असताना सुद्धा हे लोक असं बोलतायत. आणि तुला मी सांगतो की युद्धतज्ञ जे जगभरचे आहेत आणि युद्धावर जी मॅगझिन्स येतात त्याचा बऱ्याचसा मी सबस्क्रायबर पण आहे आणि काही मी सबस्क्रायबर नाही कारण खूप महाग आहेत. पण मग त्यांना मी दुसरीकडनं मिळवून वाचतो माझ्या मित्रांकडनं. ते वाचल्यावर माझं एक धारणा झालेली आहे, जे माझं ओपिनियन म्हणून, की आता या काळामध्ये म्हणजे मोदी काळामध्ये जो काय छोटा मोठा काळ उरलाय त्या काळामध्ये आपण म्हणजे मूलभूत संरचना आपली मिलिटरीची आपल्या संपूर्ण संघराज्याची सगळी बदलल्याशिवाय आपण आता पाकिस्तानवर पूर्वीसारखा सहज विजय मिळवू शकत नाही. कारण त्यांच्याबरोबर चीन आहे, म्हणजे पार्टनर नाही आहेत ते एकच आहेत. आपल्याला दोघांची लढावं लागणार लढायचं असेल तर. एक दुसरं, रशिया पूर्वीसारखा आपल्या बरोबर नाहीये पूर्णपणे, ते पाकिस्तान बरोबर पण आपल्या बरोबर पण. अमेरिका पाकिस्तान बरोबर, कारण पाकिस्तान त्यांना जास्त सोयीचं राष्ट्र आहे या दक्षिण आशियामध्ये काम करायला. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची कोणतंही युद्ध किंवा युद्धसदृश्य परिस्थिती ही आपल्याला गंडवण्याकरता हे सरकार करू शकतं की निवडणुका जिंकण्याकरता किंवा काय पूर्वीसारखं. पण त्याचा वास्तविक परिणाम जर तुम्ही ग्राउंड रिपोर्ट केला तर आपल्याला ॲडव्हान्टेज मिळणार नाही आता. दुसरं आणि त्यामध्ये तुझा मूळ प्रश्न होता त्याच्यात, आणि त्याच्यात तालिबानचा शून्य फायदा होणार. आपल्याला तालिबानची मैत्री असल्यामुळे पाकिस्तानवर विजय मिळणार आहे असा जो काही, किंवा तिकडून तालिबान मोर्चा खोलणार आणि आपण इकडून खोलणार असा भ्रमात राहू नये. कारण तालिबानची शक्ती अत्यंत मर्यादित आहे. ते डिफेन्स मधले मास्टर आहेत. ते डिफेन्सिव्ह असताना बेस्ट असतात. ते ॲग्रेशन नाही करू शकत.
ते पाकिस्तान वगैरे त्या बाजूने जिंकून घेतील आणि या बाजूने आपण पाकिस्तान जिंकून घेऊ असल्या भ्रमामध्ये शाखा जर असतील तर त्या शाखेत इतर कारणासाठी जाऊ नये हे वेगळं, पण या कारणासाठी पण जाऊ नये. पण मला एक असं वाटतं ना, म्हणजे ही जी गोष्ट आहे की मोदी सरकार तालिबान्यांसाठी अशा पायघड्या घालतंय, त्यात काहीतरी आर्थिक इंटरेस्ट आहेत आणि कोणाचे तरी आर्थिक इंटरेस्ट ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये, म्हणजे हे त्यांचं जे अपयश आहे किंवा जी बनवेगिरी आहे ते पोहोचवण्यामध्ये विरोधक कमी पडत आहेत. कारण ही केवढी मोठी गोष्ट आहे, म्हणजे पॉलिसी म्हणून तुम्ही काय करता? विरोधकांचं या बाबतीत चुकत नाही. कारण विरोधकांनी तेव्हा पण असं म्हटलं होतं की ह्युमॅनिटेरियन लेवलला आपण अफगाणिस्तानच्या लोकांना मदत केली पाहिजे. सी, अफगाणिस्तानचं सरकार, तालिबान, आपलं भाजप सरकार आणि RSS आणि आपण लोक हे वेगळे आहे, बरोबर ना? जेव्हा अमेरिकेचे सैन्य परत निघालं तेव्हा बिचारे लोक लटकून जायला बघत होते निघून, बाहेर पडलं तरी झालं. तुला सांगतो की आज अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमावर प्रॉब्लेम हा आहे की पाकिस्तानमध्ये सगळे जायला बघतात घुसखोर, कारण दे वॉन्ट टू लिव्ह अ बेटर लाईफ. आणि चूक काय आहे त्याच्यामध्ये? तर मुद्दा असा आहे की तालिबान शासन आणि अफगाणिस्तानातले लोक ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. विरोधी पक्षांना हे बघावं लागतं की अफगाणिस्तानातले लोक आपले जुने मित्र आहेत. तू अफगाणिस्तानात कधी गेला नसशील असं मला वाटतं. नाही, तिथे गेल्यावर तू भारतीय आहे म्हटल्यावर तुला कधी खिशाच्या पाकिटाला हात लावायला लागत नाही. असा अनुभव तुला पाकिस्तानात पण येईल, पण कदाचित येणार पण नाही, म्हणजे माहित नाही. पण तीच राजवट त्यांच्यावरती अन्याय करणारी आहे ना. हा, राजवट आणि लोक यांच्यामधला फरक करायला आता आपण शिकलं पाहिजे या 12 वर्षानंतर. म्हणजे आता आपण ज्या सफोकेशन मध्ये जगतो आहोत ते आणि आपलं शासन संस्था याचा काय संबंध आहे? म्हणजे आपण आणि आपल्या शासन संस्थेवरनं, म्हणजे RSS, BJP, मोदी शहा यांच्यावरनं जर आपली पारख जगात होणार असेल तर आपण ते नाहीच आहोत जरा पण. पण आता हे सगळं आपण बोलताना नेमकं आणि असे 83% लोक आहेत. नाही, एकीकडे संघाची 100वी यावेळी साजरी होते आणि त्यावेळी सरन्यायाधीशांच्या वरती भर कोर्टामध्ये चप्पलफेकीचा प्रयत्न होतो, सनातन धर्म का अपमान नाही सहेंगे वगैरे घोषणा झाल्या, आणि त्याचं ज्या पद्धतीनं बचाव करण्याची सगळी एका म्हणजे इकोसिस्टीमने जबाबदारी उचललेली होती, त्याला छुप समर्थन अजून चालू आहे. काय आहे? आणि हरियाणामधल्या IPS अधिकाऱ्याची पण आपण आत्महत्या नाही, इथे मी हे बघ, हे पण मी फार पूर्वीपासून सांगतोय, पहिल्या दिवशीपासून सांगतोय की संघ, सनातन, हिंदुत्व हे राजकीय याचा साधा अर्थ ब्राह्मण धर्म असा आहे जो यजुर्वेदात वर्णन केलेला आहे. आपल्या देशामध्ये धर्म दुसरा नाही. बुद्ध धर्म, शीख धर्म, जैन धर्म आणि ब्राह्मण धर्म, हिंदू धर्म नाही. बाकी जाती आहेत. त्यामुळे त्याला विरोध करणारा, ब्राह्मण धर्माला विरोध करणारा इस्लाम आहे, कारण इस्लाम जाती मानत नाही, म्हणजे जरी त्यांच्यात फूट असली तरी. ख्रिश्चन्स जाती मानत नाहीत, कम्युनिस्ट जाती मानत नाहीत, लिबरल जाती मानत नाहीत. हा, ते सगळे संघाचे शत्रू आहेत, कारण त्यांच्या ब्राह्मणवादाच्या आड येतात ते. त्यामुळे शोषण ज्याचं करायचं आहे त्यालाच हाताशी धरून एक यंत्रणा उभी करून टप्प्याटप्प्याने शोषणाकडे जायचं. म्हणजे कसं, आज म्हणजे जूनना जेव्हा यहुदी लोकांना जेव्हा हिटलरने, नाझींनी ऑटश्विट्झमध्ये ठेवलं होतं तेव्हा त्यांच्यातलेच काही सुपरवायझर म्हणून ठेवायचे. ते सुपरवायझर आपली म्हणजे आपलं इमान दाखवण्याकरता जास्त मारायचे. तर ते जे आजचे बहुजन आहेत, म्हणजे आता तू इथे बघतोय महाराष्ट्रामध्ये धनगर, मराठे, नंतर OBC, कुणबी, सगळे जे ह्या सत्तेच्या नादाला लागले, विजयादशमीच्या त्या मेळाव्यामध्ये चड्डी घालून ते गेले ना, त्यांना वापरलं जातंय. ते पण कैदीच आहेत. ब्राह्मण धर्म, ब्राह्मणवाद सोडला तर बाकी सगळ्यांचं शोषण टप्प्याटप्प्याने होणार आहे. इस्लामचं लिंचिंग संपत आलं, म्हणजे इस्लामचं लिंचिंग होऊन त्यांच्या भयाखाली त्यांना पूर्ण चेपून टाकलं, त्यांचं दमन केलं. त्यानंतर आता फाईल दलितांची, म्हणजे आंबेडकरवाद्यांची हातात घेतली आहे. आणि गांधी आणि नेहरूंची बदनामी पूर्ण झाल्यावर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी हाताशी घेतली. याचं रिप्रेझेंटेशन आणि प्रतिकचिन्ह म्हणून जे आंबेडकरी आहेत, आपले चीफ जस्टिस, महामहिम चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई, हे त्या समाजातनं वर येऊन तिथे बसले. हे ब्राह्मण धर्माला शॉक आहे. त्यामुळे ती चप्पल फेकणं हे एक
रिप्रेझेंटेशन. तुला लक्षात घे की दुसऱ्या कोणत्याही काळामध्ये कोणत्याही सरन्यायाधीशावर कोणीही चप्पल फेकली असती तर तो आज तुरुंगात असता. खरंय. हा माणूस इंटरव्ह्यू देतोय जसं की काहीतरी हो. वीरपुरुष आलाय. याला पूर्णपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, सत्ताधारी पक्ष आणि त्या राज्यातला पक्ष हे सगळे जबाबदार आहेत. म्हणजे जो हल्ला झाला त्याच्यापेक्षा ज्या पद्धतीने त्याचं समर्थन केलं जातंय आणि खुले आम पद्धतीने समर्थन करणारे लोक हे सगळे आणि त्याचा आडनाव right तिवारी आहे असं म्हणणारी जी त्याला तो काउंटर खोटं करतोय की मी दलित आहे. आता तो दलित आहे का तिवारी आहे हे सुद्धा बाहेर तुम्हाला मिळत नाही. जसं तुम्हाला सर्टिफिकेट मिळत नाही पंतप्रधानांचं तसं तिथे त्याचं पण जात नाही मिळत. आता ह्या सगळ्या घोळामागे एक म्हणजे एक सिस्टीम इन अनार्की आहे. ही अनार्की एका सिस्टीमने केलेली आहे. या सगळ्यामध्ये तुला 2-3 गोष्टी दडवल्या गेल्या. सोनम वांगचुकची अटक तुम्ही विसरलात, लडाखचा प्रश्न विसरला, चायनाचा अरुणाचल प्रदेशवर कब्जा आला तो विसरलात, अमेरिकेने आपल्याला पूर्णपणे चेपून टाकलं हे विसरलात, आपली किती संसाधन आणि संपत्ती लाडक्यांच्या घशात गेली हे तुम्ही विसरलात. या सगळ्या गोष्टी विसरण्याकरता हे तुम्हाला एक पडदा उभा केला जो पण आवश्यक आहे. कारण आता दलितांची पाळी आली. मुसलमानांसाठी दलित बोलले नसतील तर आता दलितांची पाळी आली. त्यानंतर ख्रिश्चनांची आलेलीच आहे. त्यानंतर आता लिबरल्सची येणार आणि ओबीसींची येणार. त्यानंतर जैनांची. मुद्दा असा आहे की ब्राह्मण धर्माच्या प्रभावाचा जेव्हा काळ होता तेव्हा बुद्धांबरोबर जैनांची स्तूप, जैनांची घरं आणि जैनांच्या साधूंना जिवंत जाळलेले आहे ब्राह्मणाने. त्यामुळे तू लक्षात घे की सगळे जे सुपात आहेत ते जात्यात जाणार आहेत. आणि हे मी 2016 पासून सांगतोय. मी व्होकल आहे म्हणून अनेक जण माझ्यावर रागावलेले आहेत, अनेक सूड घेण्याचा प्रयत्न करतायत. कुणास ठाऊक माझ्या नावाची गोळी बनलेली असेल आणि ती माझ्यापर्यंत पोहोचेल. पण कोर्टात केसेस तर नोटिसात आम्हाला अनेक आलेल्या आहेत. मूळ मुद्दा हा आहे की हे सगळं बेअर करून हे लढणं माझ्यासाठी खूप अवघड आहे. कोणत्याही व्यक्तीसाठी अवघड आहे. कारण कोणी तुम्हाला सगळे वा हम बहादूर आप आगे बढो असं सांगतात. बाकी सायकोलॉजिकल, फायनान्शियल, स्ट्रॅटेजिक, लॉजिस्टिक्स, घर या सगळ्याचं मॅनेजमेंट कोण करणार? आगे बढो काय? तुम्ही रस्त्यावर उतरा ना मग. आणि लोकांना याची किंमत कळत नाही. म्हणजे हे याच्या काळात नाही लोकांना सोड. अरे मी तुला सांगतो की अनेक वेळा मला अनेक प्रकारचे हे येतात तेव्हा मला व्यावसायिकांची मदत घ्यायला लागते. म्हणजे जे वकील आहेत, अटॉर्नी आहेत, काही अपवाद मित्र सोडले तर बाकीच्या त्यांना पण माहित नाही की हे मी स्वातंत्र्यासाठी त्यांच्या पण लढतोय. त्यांची प्राइस जी आहे, त्यांचे जे फीज आहेत ती जर तू ऐकशील तर डोळे फिरतील. म्हणजे फार काळ नाही लढू शकत माझ्यासारखा मनुष्य कोर्टात. आणि हे माहिती आहे. पण मी तर असा विचार करतो की गांधीजी तर पहिल्याच दिवशी सांगायचे होय हा गुन्हा मी केलेला आहे. वास्तवात हा गुन्हा नाहीये, तुम्ही खोटं बोलताय, न्यायाधीश तुमचे असल्यामुळे तुम्ही गंडवताय, मी जेलमध्ये जायला तयार आहे. हे मला लास्ट डिफेन्स आहे. त्यामुळे मी घाबरतच नाही. पण म्हणजे आता थोडं सरन्यायाधीशांचाच विषय आपण कंटिन्यू करूयात की अशा पद्धतीनं जेव्हा एक घटना होते त्याच्यातनं एक मेसेज दिला गेलाय की उद्या कुठलाही न्यायमूर्ती हिंदू धर्माच्या विरोधात असं बोलू शकत नाही. ही जी दहशत त्यांना पसरवायची आहे त्याच्यामध्ये ते सफल होत आहेत. एकतर म्हणजे याच्यातला पॅराडॉक्स माहिती आहे का तुला? काय एक महत्वाचं न्यायव्यवस्था पण जबाबदार आहे. नाही शयन मुद्रेतले विष्णू जे आहेत ना ती बुद्धाची मूर्ती आहे मूलतः. त्यामुळे बौद्ध न्यायाधीश जेव्हा विष्णूकडनं म्हणून सांगतो तेव्हा त्यांच्याच बुद्धाची मूर्ती पुसवून ती विष्णूची बनवलेली आहे. हाही त्यातला पॅराडॉक्स तू लक्षात घे. आणि देवांबद्दल बोललं आम्ही ऐकून घेणार नाही ही मस्ती जी आहे ना ही 4 दिवसाची मस्ती आहे. हे झुंड आणि सत्ता स्वतःची असल्यावर हुशार होणारे भ्याड लोक आहेत, 1 नंबरचे. मी तुला सांगतो. त्यामुळे ह्या भ्याड लोकांना जर तू भिडलास तर हे पळून जातात. 1947 पासूनचा यांचा इतिहास आहे, 1925 पासूनचा आहे. शत्रू का मित्र अशोक पु ल देशपांडेंनी लिहिलंय ना ते. आम्ही गच्चीवरनं बोलायचो शत्रू का मित्र. मित्र असं सांगितलं तर ठीक आहे म्हणून काठी आपटत जायचे. शत्रू सांगितल्यावर काठीचा आवाज न करता पळून जायचे. तर हे लोक सत्ता आता हातात आली आहे अपघाताने आणि चोरीने. आणि
त्याचबरोबर झुंड जमली आहे. एक गुजरात ब्राह्मिनिझम आणि गुजरातीझम आणि झिओनिझम म्हणजे कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन झालंय. इस्रायलचा पाठिंबा आहे. या जोरावर ते आपल्याच बंधुभाव ठेवला पाहिजे अशा भावंडांची मस्ती करतायत, ज्यांनी ह्या देश अधिक चांगला बनवण्याकरता प्रयत्नशील आहेत. सोनम वांगचुक असो किंवा इतर अनेक असो. तर या भ्याड लोकांना मला एवढंच सांगायचं आहे की तुमचा काळ हा अनंत नाहीये. आणि मला किंवा कोणालाही मारलं तुम्ही तरी तुम्ही सुद्धा तिथेच येणार. तुम्ही अमर पण नाहीये. त्यामुळे मूळ मुद्दा हा आहे की हा देश आपण काय करण्यासाठी प्रयत्न केला, की आपण राईट साइड ऑफ द हिस्ट्री होतो की नाही, एवढंच शेवटी लोकांच्या स्मरणात राहणार. आणि त्याच्यासाठी माझी प्रयत्न आहेत. आता हे रॉंग साइड ऑफ द हिस्ट्री जी गेलेले आहेत ना, त्यांना आता मला असं वाटतं की क्षमा हा मुद्दा नसून त्यांना पहिले शिक्षा दिली पाहिजे, मग क्षमेचा विचार करता येईल. पण कारण शिक्षा त्यांना नाही द्यायची आहे. नंतरच्या हजारो वर्षामध्ये, शेकडो वर्षामध्ये असं केलं की असं होतं, हा धडा राहायला पाहिजे. तुमच्याबद्दल म्हणजे जेव्हा हा खटला दाखल झाला आता कुठचा खटला? अदाणींनी जी काही तुमच्या विरोधात केस केलेली आहे त्याच्यानंतर आता हा सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही किती बोलू शकणार मला माहिती नाही आहे. पण एक प्रयत्न असा झाला काही गोष्टी पसरवण्याचा की तुम्ही आणि अभिसार शर्मा यांनी माफी मागितलेली आहे. राजू पुरळेकर आता बोलणारच नाही आहेत या सगळ्याच्या बद्दल. तर काय नेमकी वस्तुस्थिती आहे? बघ, एक दोन गोष्टी तुला मी सांगतो. हे असं पसरवण्याचा मुद्दा जो आहे तो अशासाठी केला जातो जाणीवपूर्वक. हे टॅक्टिक्स आहेत ना संघाच्या ट्रोल आणि स्लीपर सेलचा, की मी किंवा अभिसारने काहीतरी बोलावं आणि मग जी केस चालू आहे ज्याच्यात तुम्ही पार्टी आहात त्यात तुम्ही बोललात की मॅटर सबज्युडिस आहे, मग कंटेम्प्ट ऑफ कोर्टची दुसरी केस टाकता येते. यासाठी ते केलं गेलं, उचकवण्याचा प्रयत्न. जे मला ओळखतात किंवा जे त्याला ओळखतात त्यांना एक्सप्लेन करून सांगण्याची गरज नाही. आणि जे ओळखत नाहीत त्यांनी असं मानलं तरी पुढे कळेल त्यांना. फक्त मी तुला एक गोष्ट सांगतो, मी लहानपणापासून, माझे वडील मागच्या वर्षी गेले, ही वॉज 84 दॅट टाइम, माझ्या बापाची पण माफी नाही मागितली. यातून तू काय समजायचं समज. माफी मी मार खाल्लाय बाबांचा, पट्ट्यानी मार खाल्लाय. नॅशनल रेऑनची एक हे याची वाजायचा खूप खूप असा अख्खं अंग काळनिळ होईपर्यंत मारायचं ते कित्येकदा. म्हणजे ते असे व्यक्तीच होते. मी माफी नाही मागितली. माफी तो मागतो ज्याच्या तत्वज्ञानामध्ये फक्त किडे असतात. तुला माफी कोणी कोणी मागितली हे मी सांगायची गरज नाही. तुला दत्तप्रसाद दाभोळकर अधिक चांगलं सांगू शकतील. खरं. मला वाटतं या नोटवरती आपण थांबूयात. बऱ्याच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या घडामोडींचा आढावा आपण याच्यामध्ये घेतलेला आहे आणि जे प्रश्न त्यांच्याही केस. हा, पण इथे एक गोष्ट सांगतो, मला लाज वाटत नाही. जर तुझ्या भावना दुखावल्या तर मला रिग्रेट होतं, म्हणजे मला वाईट वाटतं. वाईट वाटायला काही प्रॉब्लेम नाही, जे गांधीजींना पण वाटायचं. पण एवढंच सत्यकटू असतं. सत्यकटू नाही, पण सत्यकटू असलं तरी मी तुला सांगतो, माझे वडील, म्हणजे पुन्हा वडिलांचं उदाहरण देतो. वडील शेवटच्या काळात, जेव्हा शेवटच्या 10 वर्षामध्ये ते हळूहळू मऊ झाले ना खूप, तर मी त्यांना तेव्हा मला मार खाताना उलट उत्तरं पण दिलीत ना भरपूर, तर मला त्याचा रिग्रेट वाटायचा. पण म्हणून मला ते गेल्यावर सुद्धा मी त्यांची माफी नाही मागितली. मी त्यांना हे बोलून दाखवलं की बाबा, मी तुम्हाला कधी दुखावलं तर मला वाईट वाटतं त्याचं. माफीचा मुद्दाच उठत नाही. माफी, एकतर मी अज्ञेयवादी आहे, त्यामुळे अँटॅगॉनिस्ट मनुष्य हा यातला विराट जो असेल तर त्याच्याशी तुम्ही व्यवहार नाही करू शकत. म्हणजे तू नारळ दिला, गुलाल दिला, त्याची नवस केला, ब्राईब करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या शरण आला, असं काही होत नाही ना. तो विराट हँडल करतो. नसेल तर मुद्दाच संपतो. त्यामुळे हे आलं कुठून ते तुला माहिती आहे. ते ज्यांची तत्वज्ञान म्हणजे किडे आहेत त्यांच्याकडनं आलेलं आहेत. त्यांच्याकडे
जी माणसं आहेत ती त्याच तुला मोलाची आहेत. ती बोलतात मध्ये मध्ये, भिडे वगैरे. म्हणजे थोडक्यात या विधानातनं तुम्ही तुमचा जो काही इरादा आहे तो स्पष्ट होतो, याच्यापेक्षा जास्त काही बोलण्याची गरज नाहीये. तर या मुलाखतीमध्ये आपण आता इथे थांबूयात. बऱ्याच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या घडामोडींचा आपण आढावा घेतलेला आहे. तुम्हाला या सगळ्या मुलाखतीबद्दल नेमकं काय वाटतं, तुमच्या सूचना प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.